आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे। तुम्हाला मी दाखवते बघा, फोडून दाखवते। हे बघा, एकदम कुरकुरीत अशी भजी होते आणि इतकी टेस्टी लागते ना, तर तुम्ही ही भजी नक्की करून बघा। ह्या पानांची भजी तुम्ही कधी खाल्ली आहेत का? एकदम मस्त होते, टमटमीत फुगते अगदी, आणि काही कापाची गरजसुद्धा नाही आणि जास्त मेहनत नाही। झटपट अशी ही गरम गरम भजी अगदी पावसामध्ये तुम्ही पटकन बनवून खाऊ शकता। ही बघा कशी मस्त अशी ते भजी आपली इथे तयार झालेली आहे। नमस्कार, मी प्रीती, HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी माठाच्या पानांची भजी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण माठाच्या पानांची भजी बनवणार आहोत। हे बघा, त्यासाठी इथे मी पानं घेतलेली आहेत माठाची। हे बघा अशा प्रकारे असतात। याची भाजीसुद्धा मस्त होते आणि भाजीची रेसिपी आहे ती आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर ही पानं आहेत ना, ती मी आधी 15 मिनटं पाण्यामध्ये ठेवली थोड्या वेळशी, कारण की धूळ वगैरे असेल तर ती मग व्यवस्थित अशी निघून जाईल। तर ही आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही बघा, आता आपण याच्यासाठी बॅटर बनवून घेणार आहोत पहिले। तर त्यासाठी आपण पहिले याच्यामध्ये घेणार आहोत बेसन। इथे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे। त्यानंतर ही भजी आहे ना, ती मस्त कुरकुरीत होते, त्यासाठी इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडासा घरगुती मसाला घालते। त्यानंतर हळद, थोडंसं हिंग। तर हे आपण मिक्स करून घेऊया पहिले। जसं आपण भजीसाठी बनवताना बॅटर, तसंच आपल्या इथे बनवायचं आहे। आता थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं। एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही बनवायचं आपल्याला। ही भजी आहे ना, मस्त कुरकुरीत होते आणि एकदम झटपट होते, याला काही करायला लागत नाही। नुसतं पीठ अगदी आपल्याला फक्त बनवून घ्यायचं आहे आणि पानं याच्यामध्ये टाकून आपल्याला मस्त अशी भजी सोडायची, आणि भजी आहे ना एकदम मस्त कुरकुरीत होते अगदी। अजून थोडं पाणी टाकूया आपण। एकदम जाड नाही बॅटर ठेवायचं, जाड ठेवलं ना मग ती भजी थोडीशी एकदम नरम पडू शकते। थोडं पातळ असलं ना की मस्त अशी कुरकुरीत होते। आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे झालेलं आहे आपलं बॅटर रेडी। हे बघा, हे आपलं असंच बॅटर हवं आहे। आता हे आपलं रेडी झालेलं आहे। आता आपण भजी बनवण्यासाठी घेणार आहोत। तर इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण भजी बनवण्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी पानं आहेत ते आपल्याला अशी ह्याच्यामध्ये फक्त टाकून घ्यायची आहेत आणि एक पान आपल्याला सोडून घ्यायचे आहेत भजीमध्ये। आता आपण टाकून घेणार आहोत। आता आपण एक पास असा सोडून घ्यायचा। अशा प्रकारे आपल्याला सोडायचे आहे। एकदम कुरकुरीत आणि मस्त होते भजी। बघा, ही भजी शिजण्यासाठी ना जास्त वेळ सुद्धा लागत नाही। एक साईड झाली की लगेच दुसऱ्या साईडून पलटी मारून घ्यायची। आता आपण ही पलटी मारून घेणार आहोत। ही आता मस्त अशी आपली कुरकुरीत अशी झालेली आहे। आता आपण ही काढून घेणार आहोत। दुसरी भजी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायची अशी।
आणि जर पाऊस पडत असेल ना तर अशी मस्त गरमागरम झटपट होणारी भजी तुम्ही पटकन बनवू शकता. ही सुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान अशी तळून घ्यायची. ही सुद्धा आपली एक साईड झालेली आहे. आपण ही सुद्धा आता पलटी मारून घेणार आहोत. ही ना कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची. मस्त लागते एकदम. ही सुद्धा आता आपण एक साईड व्यवस्थित अशी तळून घेणार आहोत. ही भजी सुद्धा आपली मस्त अशी तळून झालेली आहे. आता ही सुद्धा मी काढून घेते. तर सर्व भजी मी अशा प्रकारे मस्त अशी तळून घेते. तर इथे आपली झटपट अशी कुरकुरीत माठाच्या पानांची भजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसते आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते, बघा फोडून दाखवते. हे बघा एकदम कुरकुरीत अशी भजी होते आणि इतकी टेस्टी लागते ना. तर तुम्ही ही भजी नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.